लाडक्या बहिणींना गणेशोत्सवानिमित्त गणेश चतुर्थीचे मोठे गिफ्ट मिळणार. खरंच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे ऑगस्ट महिन्याचा हप्ता आजच जमा होणार का, याबाबतची माहिती आपण रीलमध्ये घेणार आहे. त्यामुळे रील शेअर करायला आणि अशाच महत्त्वाच्या माहिती व अपडेटसाठी आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, मी विराज. लाडकी बहीण योजनेअंतर्गत गणेश चतुर्थीनिमित्त हप्ता जमा होणार असे काही आर्टिकल अथवा व्हिडिओ तुम्ही पाहिल्या असतील, तर त्याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया. तर सर्वात महत्त्वाची पहिली बाब मी क्लिअर करतो की लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्त्याचे वितरण आज केले जाणार नाही, कारण याबाबतचा कोणताही GR अथवा शासन निर्णय आत्तापर्यंत महिला व बालविकास विभागाच्या वतीने प्रसारित केला गेला नाही. याचाच अर्थ लाडक्या बहिणींना गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आज पैसे मिळणार नाहीत, परंतु जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती काल पगार जमा करण्यात आलेला आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लाडक्या बहिणींना पैसे मग कधी जमा होणार आहेत, तर लक्षात घ्या, लाडक्या बहिणींना देखील आनंदाचीच बातमी असणार आहे, कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बालविकास विभागाच्या वतीने लाभार्थी यादी तयार करण्यात आली असून त्या यादीनुसार हप्ता वितरण करण्यासाठी आता राज्य सरकारच्या अर्थ विभागाकडे निधी मागवला गेला आहे. आणि राज्य सरकारने अर्थ विभागाने ज्या दिवशी सरकारने निधी दिला त्याच दिवशी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. 5 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींना योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे. आता यामध्ये अजून एक महत्त्वाची बाब सांगायची झाल्यास, योजनेचा हप्ता हा 1,29,00,000 महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येईल. याचाच अर्थ लक्षात घ्या की 2,29,00,000 महिला पात्र आहेत, म्हणजे ज्या महिलांना जून आणि जुलैमध्ये पैसे आले नव्हते त्या सर्व महिलांना आता ऑगस्ट महिन्याचे देखील पैसे येणार नाहीत, कारण याबाबत पडताळणीची प्रक्रिया सर्वांची जेव्हा पूर्ण होईल तेव्हाच योजनेचे पैसे पुन्हा एकदा सर्व पात्र महिलांना सुरू होतील. तुर्तास ज्यांची पडताळणी झाली नाही त्यांना योजनेचे हप्ते मिळणार नाहीत, हे आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितले आहे. आता ही पडताळणी कुठं करायची, तर याबाबत मी अनेकदा सांगत आलोय, पुन्हा एकदा सांगेल की पडताळणी फक्त 2च ठिकाणी होत आहे. एक म्हणजे अंगणवाडी सेविका, दुसरे म्हणजे महिला व बालविकास विभागाचे प्रकल्प अधिकारी, जे पंचायत समितीमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये आणि महानगरपालिकामध्ये देखील तुम्हाला भेटायला मिळतील. त्यांची भेट घ्या, त्यांना भेट घेऊन तुमची सर्व कागदपत्रे त्यांना दाखवा, जसे की आधार कार्ड असेल, रेशनिंग कार्ड असेल, तुमचं बँकेचं पासबुक असेल, ही सर्व कागदपत्रे त्यांना दाखवून द्या, जेणेकरून तुम्ही योजनेच्या अटी व निकषांमध्ये पात्र आहात याची त्यांना खात्री पटेल आणि त्यामुळे योजनेचे तुम्हाला पैसे मिळण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. म्हणून ही काही महत्त्वाची कामे तुम्ही लवकरात लवकर करून घ्या, अन्यथा लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी तुम्हाला मुकावे लागणार आहे. जर तुम्हाला योजनेचे पैसे येत नसतील आणि तरीही तुम्ही या प्रकारची कोणतीही पडताळणी करून घेतली नाही, तर मग योजना तुमच्यासाठी कायमस्वरूपात देखील बंद होऊ शकते. म्हणूनच लाडक्या बहिणींनो, ही काळजी घ्या आणि ज्यांना जून आणि जुलैचे पैसे आले त्या लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहायचे आहे. त्यांना ऑगस्ट महिन्याचे देखील 1,500 रुपये 5 सप्टेंबरच्या आधी जमा होणार आहेत. त्यामुळेच तुमच्या इकडे पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाली का, तसेच तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत किती पैसे मिळाले आहेत हे कमेंट करून सांगायला विसरू नका. ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असणार आहेत ते सर्व प्रश्न तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता, जेणेकरून तुमच्या प्रश्नांची योग्य उत्तरे आम्ही देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि तुमच्या सर्व अटी व निकषांवर एकच उत्तर असणार आणि ते उत्तर म्हणजे आपल्या हक्काचे चॅनल आहे. म्हणून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणारच आहोत. तत्पूर्वी पुन्हा एकदा सांगेल की लाडक्या बहिणींना उद्या तुम्हाला किंवा आज तुम्हाला जो हप्ता मिळणार आहे तो हप्ता मिळणार नाही. तुम्हाला योजनेचे पैसे 5 सप्टेंबरपर्यंत जमा होतील. व्हिडिओ शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.